नाही, सर्वात प्रथम पारनेर तालुक्यामध्ये जो विकास आपण केला आणि यदा कदाचित लोकसभेमध्ये अपयश जरी आला असेल पण विधानसभेमध्ये या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने माननीय दाते सरांना आमदार म्हणून निवडूनही दिलं आणि महायुतीकडे कौलही दिला। तर आज अनेक महिन्यांनंतर वेगळ्या वेगळ्या कामांच्या निमित्ताने आम्ही दोघांनीही एकत्रित दौरा या ठिकाणी केला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील या बाबतीत शंका नाही। मला पूर्णपणे विश्वास आहे की जे यश विधानसभेमध्ये महायुतीच्या बाजूने झालं त्याच प्रकारे किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक यश हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळेल आणि माननीय पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असो किंवा तालुका स्तरावर पंचायत समिती आणि नगर परिषद असो प्रत्येक ठिकाणी महायुतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। अबू आझमी साहेब हे कायम वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये उस्ताद आहेत। त्यांचा अनेक वेळेस त्यांना त्याचा परिणाम विधानसभेमध्ये भोगावा लागला, विधान भवनामध्ये भोगावा लागला। वारी आणि आषाढीची जी काही परंपरा आहे हे हिंदू धर्मामध्ये आणि देश आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय अनेक वर्षापासून प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये असलेली परंपरा आहे। त्या विषयावर जर ते खरंच बोलले तर मग त्याचे पडसाद त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला देखील मिळतील। असे भाष्य त्यांनी करू नये। खरं पाहायला गेलं तर वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक वारकरी हा फार सौम्य असतो आणि मला असं वाटतं की या देशामधल्या सगळ्या देवस्थानपैकी जर खरंच सर्वसामान्य गरीब माणूस जर कुठल्याही देवस्थानाला जात असेल तर ते पांडुरंगाचं देवस्थान आहे आणि आषाढीला आहे। कारण की त्यामध्ये चालणारा व्यक्ती हा स्ववर्गणीतून स्वकष्टाने कमवलेल्या पैशातून पायी जातो। त्यामुळे त्याचं जर कोणी अपमान केला तर महायुतीच्या वतीने त्या व्यक्तीचा बंदोबस्त करायची जबाबदारी आमची आणि आम्ही ती केल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यात पहिलं तर संजय राऊत साहेबच थांबले पाहिजेत। जोपर्यंत ते थांबत नाहीत तोपर्यंत मला वाटतं की शिवसेना ठाकरे गट यांना काय भवितव्य राहिलेलं नाही। दुर्दैव असं आहे की ज्याला थांबायला पाहिजे तो थांबत नाही आणि बाकीचे लोक थांबत चाललेत। त्यामुळे आता यावर काय भाष्य करण्यापेक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कळेल मुंबई महानगरपालिका असेल किंवा ज्या काही निवडणुकी ज्याकडून सेना ठाकरे गटाला अपेक्षा आहे त्या सगळ्या काही निवडणुकीमध्ये तुम्हाला त्यांचा पराभव पाहायला मिळेल आणि त्याचं उत्तर आपोआपच त्यांना कळेल की आता कुठंतरी बदलाव व्हावा। एवढ्या विधानसभेमध्ये दारुण पराभव होऊन देखील जर काही लोकांच्या स्वभावात बदल होत नसेल तर मग त्यांना तेच लोक दोषी आहेत। ज्या लोकांचे वाढदिवस असतात मग महापुरुषाचे असतील किंवा आज आपल्या कार्यकर्त्यांचे असतील, मी वारंवार हे सांगतो की वाढदिवस हा जनसामान्य माणसाच्या उपयोगामध्ये आला पाहिजे तर त्या वाढदिवसाला महत्त्व आहे। आणि मला आनंद आहे की गवळी परिवार अनेक वर्षापासून हा उपक्रम घेतात पण यावेळेस त्यांनी शालेय वाटप, पुस्तक वाटप, रक्तदान शिबिर आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम जसे आपण घेत गेलो तर समाजामध्ये कुठेतरी बदल होईल। कोणीतरी सुरुवात केली पाहिजे आणि आज या ठिकाणी सुरुवात झाल्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।